राधे राधे जय एकविरा. आता मी सांबार करायला घेतलं आहे. तुरीची डाळी, शेकटाची शेंग आणि डांगर टाकलं आणि एक कांदा पण कापून टाकला. इकडे एकीकडे नगेट्स तळायला घेतले. अन्विकला पाहिजे होते, हे पण बसलेले खायला. मला हे काही जमत नाही, मी चपाती भाजी आपली खाते असेल ते. आणि मग नंतर हे सांबारचा मी मसाला करते. टॅमॅटो, सुकी लाल मिरची, एक धणे, कांदा हे तेलावर जरा परतून घेते, मिक्सरला वाटते. आणि इकडे डाळ पण जरा शिजली, ती एक टोपात काढून घेतली आणि हे पण मिक्सरला जरा वाटून घेतला. आणि आम्ही तसंच टाकते त्याच्यात. एवढा छान वास येतो ना, सेम सांबारसारखा. सांबार मसाल्याची गरज नाही लागत तशी. आणि डायरेक्टली त्याच्यात टाकून देते सगळा. आणि त्याच्यानंतर मी चिंचेचं पाणी थोडंसं टाकला. आणि इकडे मी अशी आपले मसाले टाकून फोडणी द्यायची होती. कढीपत्ता, लाल मिरची टाकली, राया टाकल्या आणि हे घरातले थोडे मसाले, एव्हरेस्टचा सांबार मसाला मी थोडासा टाकलेला फक्त. आणि हा जरा तेलावर मस्त असं मिक्स करून त्याच्यामध्ये डाळीमध्ये ते सगळं आपण टाकून द्यायचं त्याच्यात. अशी मी फोडणी देते. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, मी असं करते. त्यानंतर जेवणाचं पण करायचं होतं. एकीकडं भात आणि छोल्यांची भाजी घातली. आणि आम्ही जेवणावरच इडल्यानं सांबार खाणार होतो. आमचं कधी कधी बेत असं होतो की जेवणाच्या वेळेस हे असा खायचा. आणि मग बाकीचे आता समजा आई वगैरे त्यानं भाजी केली आणि इडल्या एकीकडं ठेवल्या करत. इडल्या पण झाल्या. इडल्या सगळं झाल्यानंतर बाबांनं वाकट्या बनवल्या सुक्या. आणि मग भांडी जरा आवरून घेतली, सगळा किचन ओटा साफ करून घेतला आणि मग इडल्या खायला घेतल्या. चला मग, राधे राधे.